हे, हॅलो एव्हरीवन. मी आहे अंशिका आणि वेलकम टू मेकओव्हर विथ अंशिका. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत एक सुंदर असा मेकअप. तर त्यासाठी सर्वात आधी आपण आपला फेस क्लीन करून घ्यायचा आहे. वेट वाईप्सनी किंवा क्लेन्झिंगनी किंवा फेस वॉशने तुम्ही तो क्लीन करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला एक टोनर मारायचा आहे आणि त्याच्यानंतर एक करायचं आहे मॉइश्चरायझर. मी इथे मॉइश्चरायझर वापरलं आहे. तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर वापरू शकता. हे आहे आपलं सी-टी-एम. सी-टी-एम झाल्यानंतर मेन असं की आपल्या चेहऱ्यावरती जिथे इव्हन टोन आहे, पिगमेंटेशन आहे, तर त्याला हाईड करायचं. त्याला हाईड करण्यासाठी मी ते स्विस ब्युटीचं डार्क शेड वापरलेलं आहे. आपल्या स्किन टोनपेक्षा 2 शेड डार्क. ते चांगलं ब्लेंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे फाउंडेशन वापरलं आहे चार्मसी मिलानोचं. हे खूप सुंदर फाउंडेशन आहे, लाँग लास्टिंग आहे आणि एकदम लाईटवेट आहे. त्याचं ॲप्लिकेशन आपल्या फेसला पूर्ण लावून करून घ्यायचं आहे. तुम्ही ब्रशने सुद्धा करू शकता किंवा ब्युटी ब्लेंडरने. मी इथे ब्युटी ब्लेंडरनी करत आहे. जेणेकरून ते एकदम सुंदर असं ब्लेंड होईल. आणि ब्लेंडिंग हे खूप महत्त्वाचं आहे. छान ब्लेंड झालं पाहिजे, सगळीकडे ब्लेंड झालं पाहिजे. त्याच्यानंतर वेळ येते आपली हायलायटिंग करण्याची. तर हायलायटिंगसाठी मी इथे आय थिंक पी-ए-सीचं कन्सिलर वापरते. माझ्या स्किन टोनपेक्षा 2 शेड लाईट. जिथे-जिथे मला हायलाइट करायचं असेल की फोरहेड, नोज ब्रिज, अंडर आय आणि चिन, तिथे मी लावून घेतलं आहे. त्याला 2 सेकंद वेळ देणार आहे आणि नंतर ते सुद्धा ब्लेंडरने ब्लेंड करून घेणार आहे. हे ब्लेंड करताना तेवढ्या-तेवढ्या जागेतच ब्लेंड करायचं, सगळ्या फेसवरती ब्लेंड करायचं नाही आहे. आता आपण हा जो बेस आहे, जो आपण लॉक करून घेणार आहोत, तर त्याआधी आपण अंडर आयला रिंकल्स येतात, त्यामुळे तिथे आपण ब्लेंड करून घेतलं आणि नंतर पावडर घेतलेली आहे. पावडर मल्सिफाय केलेली आहे आणि नंतर आपण ती लावत आहोत. इथे मी एम-एम-एसची पावडर वापरली आहे, माय मेकअप स्टोरीची. प्रथम आपण डोळ्यांच्या खाली लावून घेणार आणि तसंच मग आपण हळू पूर्ण फेसला ॲप्लिकेशन करून घेणार आहोत. पावडर ॲप्लिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. खूप चांगल्या प्रकारे पावडर ॲप्लिकेशन करून घ्यायचं आणि नंतर एका ब्रशने त्याला ब्लेंड करून घ्यायचं. आता इथे मी स्विस ब्युटीची पॅलेट वापरते. या पॅलेटमध्ये ब्लशर, कॉन्टूर आणि आयशॅडो तिन्ही गोष्टी आहेत. तर त्याच ब्लशरमध्येच पॅलेटमधून मी ब्लशर वापरलेला आहे. मी हायलायटिंगसाठी शेड वापरते आणि त्याच पॅलेटमधून मी माझा आयशॅडोसुद्धा करणार आहे. तुम्ही बघू शकता मी कॉन्टोर करताना जिथे-जिथे आपल्याला गरज आहे, जसं की जॉ लाईनला गरज आहे मला, चीकला गरज आहे, फोरहेडला गरज आहे, नोजला गरज आहे, तिथे मी करून घेते. जर तुमचा चेहरा लहान असेल, तर तुम्ही बघा की कुठे आपल्याला कमी करण्याची गरज आहे, तिथे आपण कॉन्टोर करतो आणि आता मी ते ब्लश लावून घेते. ब्लश तुम्ही अगदी चीकबोनपासून लावू शकता किंवा वरती-वरती लावू शकता. तुम्ही बघू शकता मी कसं लावते. मी वरच्या साईडला थोडंसं लावते कारण जेणेकरून माझ्या स्किनला लिफ्टिंग इफेक्ट येईल. ओके. त्याच्यानंतर मी थोडंसं फोरहेड आणि नोज आणि चिनलासुद्धा हलका-हलका ब्रश फिरवते. माझी सवय आहे त्याच्याने तो आपला बेस एकसारखा दिसतो. त्याच्यानंतर आपण लावणार आहोत हायलायटर. हायलायटरने आपला फेस फार छान ग्लो होतो आणि इथे जो मी वापरते स्विस ब्युटीचा हायलायटर. ट्रस्ट मी गाईज एकदम कमी पैशामध्ये एकदम सुंदर हायलायटर आहे. खूप सुंदर लागतं, एकदम चंकी वाटत नाही, एकदम सॉफ्ट शाईन आहे. ज्यांना एकदम सॉफ्ट शाईन आवडतं त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. आता हायलायटिंग झाल्यानंतर आपल्याला प्रॉपर हायलायटिंग करायची म्हणजे नोजवरती वगैरे बघू शकता मी कसं डॉट हे करते. जर एकदम लांबडा नोज असेल तर पूर्ण नोजला लावायचा नाही, जसं मी ॲप्लिकेशन केले तसं करायचं. आता हे लावून झाल्यानंतर मी स्विस ब्युटीचा हा जो शायनिंग स्प्रे आहे तो वापरते. तो वापरताना चांगला शेक करायचा आहे, नंतर वापरायचा बिकॉज त्याच्यामध्ये ग्लिटर्स असतात. तर ते सगळे मिक्स झाले पाहिजेत. ते ॲप्लिकेशन करून झाल्यानंतर मी आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण स्प्रे ॲप्लिकेशन करतो सेटिंग स्प्रे तेव्हा आपल्याला त्याला प्रॉपर ड्राय करणं फार गरजेचं आहे, नाहीतर पॅच होऊ शकतो. तर त्याला मी ड्राय करून घेतलेलं आहे. ड्राय करून झाल्यानंतर आपण आता सुरुवात करूया आय मेकअपला. तर आय मेकअपसाठी आपण सगळ्यात आधी करणार आहोत आयब्रोला डिफाईन करणार आहोत. आयब्रो डिफाईनसाठी मी इथे वापरते फॉरेवर 52चं पावडर डिफायनर. हे सगळं पावडर आहे. ह्याच्यामध्ये 4 पावडर्स मिळतात डार्क ब्राऊन, लाईट ब्राऊन आणि मला प्रचंड आवडतं. खूप सुंदर आहे. खूप सुंदर याचे पिगमेंट आहेत. तुम्ही बघू शकता मी कसं करते आयब्रो डिफाईन. आपण सुरुवात करताना थोडं मिडलपासून सुरुवात करायची आहे आणि नंतर हळू पुढे यायचं आहे. नाहीतर काय होईल की फ्रंट आपलं भरपूर डार्क होईल. तर अशा प्रकारे आपल्याला आयब्रो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्या आयशॅडोची बारी. तर आता मी एक लाईट शेड घेतलेला आहे आणि त्याच्याने माझी क्रीज लाईनला तो लावते. म्हणजेच काय करते तर आय कंटूर करते. क्रीज लाईनला मी कलर लावून घेतलेला आहे. दोन्ही डोळ्यांना मी तसंच करून घेणार. त्याच्यानंतर मी एक थोडासा डार्क पिंक असा कलर घेतलेला आहे आणि तो ॲप्लिकेशन करते.
जेणेकरून आपल्या जो डेप्थ मिळेल, म्हणजे जी आपली क्रीज लाईन आहे ती थोडीशी डार्क होईल आणि आपल्या डोळ्यांना डेप्थ मिळेल. का झाल्यामुळे तुम्ही बघू शकता मी इथे कसं करते. दोन्ही डोळ्यांना आपण एकाच वेळेला मेकअप करायला घ्यायचं, नाहीतर एक वेगळा, एक वेगळा होऊ शकतो. त्यामुळे जर सवय नसेल तर दोन्ही डोळ्यांना एकाच वेळेला मेकअप करायला घ्यायचा. त्याच्यानंतर थोडीशी डेप्थ येण्यासाठी मी एकदम आय कॉर्नरला एक हलकासा डार्क कलर लावून घेणार आहे. जेणेकरून आपल्या आईज डिफाईन होतील. ठीक आहे. तुम्ही बघू शकता मी कसं करते. एकदम सोपं आहे. ह्याच्यासाठी मी एक थोडासा फ्लफी ब्रश वापरला आहे. एकदम मोठा नाही आहे, मीडियम साईजचा आहे. अ, की तो आपला व्यवस्थित ब्लेंड होईल आणि कोणतीही हार्श लाईन ठेवायची नाही आहे. महत्त्वाचं ते आहे, कोणतीही हार्श लाईन ठेवायची नाही. आपल्याला ब्लेंड, 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 ब्लेंड. ब्लेंडिंग इज द की. जेवढा तुम्ही मेकअपला ब्लेंड कराल तेवढा तो फ्लॉलेस दिसेल. आता आपण डोळ्यांच्या खाली सुद्धा आपण जे वरती कलर वापरले तेच कलर वापरून आपण थोडंसं डोळ्यांच्या खाली सुद्धा डेफिनेशन देणार आहोत, जेणेकरून आपले डोळे अजून सुंदर दिसतील, अजून अट्रॅक्टिव्ह दिसतील. तर मी जे वरती कलर वापरले तेच वापरते. आता आपण डोळ्यांमध्ये काजळ लावणार आहोत. तर हे डिपेंड आहे की आपल्याला काजळ लावायचं आहे की नाही आहे. ठीक आहे. आता मी इथे जे केलं आहे ते मी इनर कॉर्नर हायलाइट केलं आहे. आता मी डोळ्यांच्या वरती ब्लॅक काजळ न वापरता मी स्विस ब्युटीचं हॉलोग्राफिक जी पेन्सिल आहे, लायनर पेन्सिल ती वापरते आणि तुम्ही बघू शकता इतकी सुंदर दिसत होती नाही. जवळून तर एकदम छान, कॅमेरा जितके कॅच पण करत नाही तितकं जवळून सुंदर दिसत होती. ही हॉलोग्राफिक आहे. जसं फिरणार तसे शेड्स वेगवेगळे येतात. त्याच्यामध्ये ग्रीन आणि व्हायोलेट कलर असा येत होता. त्याच्यानंतर मी ओजीचा मस्कारा लावून घेते. हल्ली लॅश लावणं इतकं आउट ऑफ फॅशन झालेलं आहे. मोस्ट ऑफ ब्राईड्स नाही लावायला मागत आणि मलाही जास्त आवडत नाही. तर मी अ, छान प्रकारे मस्काराच लावते. आता लिपस्टिकसाठी मी इथे वापरते आहे मॅकॅझिमियाची लिपस्टिक. हा पूर्ण पॅलेट येतो. त्याच्यामध्ये कदाचित 12 लिपस्टिक की 10 लिपस्टिक येतात. पण अतिशय सुंदर आहे. ही लिपस्टिक लावल्यावरती लावल्यासारखी वाटत नाही आणि बघू शकता तुम्ही आपला लूक कसा क्रिएट झालेला आहे. आवडल्यास तुम्ही मला नक्की लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा.